फायनल मध्ये या खेळाडूचा काय शॉट सिलेक्शन होतं, जबरदस्त कॅल्क्युलेट क्रिकेट या खेळाडूने खेळलंय आणि फायनल मध्ये आता इथे मात्र समीकरण या 12 बॉल्स मध्ये सेट करावं लागेल मित्रांनो. कौतुक करेन सुरेश याचा. ओ हो इथे मात्र आता मात्र प्लास्टिक स्टिक बाहेर काढली आहे. नजर लागावी तशी मात्र इथे नजर लागली आहे या खेळाडूला आणि नक्कीच इथे मात्र यॉर्कर स्वरूपाचं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मित्रांनो बाहेर काढले भात्यातून, विकेट मिळवली आहे. यू मिस आय डेफिनेटली इथे मात्र मिस टाइम होतोय आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय झालंय, उद्ध्वस्त झाले स्टिक, विकेटचं पतन झालंय. ज्या खेळाडूने सेमीफायनल मध्ये हाहाकार माजवला होता त्या खेळाडूची इथे मात्र खेळी शांत झाली आहे, विकेट आली आहे. सुरेशचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल वाईट जरूर आला होता, नंतर मात्र मोठ्या खेळाडूची विकेट मिळवली आहे. आता इथे मात्र काळमावाडी इथून पुढे मॅच वरती पकड आपली मजबूत करणार मित्रांनो, कारण विकेट मोठी मिळवली आहे. इथे बॉडी लँग्वेज चेंज झाली आहे, कॉन्फिडन्स दुणावलाय. नेक्स्ट इन ॲट क्रमांक 3 ला येतोय नवीन बॅटर चेतन पाटील, आयोजनाचा बादशाह. इथे मात्र चेतनच्या बॅटची कड आणि आता मात्र नाराज आहे. फायनल मध्ये 2 मोठे हुकमी एके इथे मात्र धारातीर्थ पडलेत मित्रांनो. दुसऱ्या विकेटचं देखील पतन होत आहे. तुचलमय आया आणि फायनलच्या मॅच मध्ये अशी अपेक्षा नव्हती आहे संपूर्ण गावाला आणि आपल्या 11ला. तुमचे चाहते मॅच पाहत असतील, तुमची बॅटिंग पाहण्यासाठी बराच वेळ दिवसभर या मैदानाच्या चौफेर असणारे क्रिकेट रसिक मायबाप वर्ग. इथे मात्र मोठ्या खेळाडूंची विकेट निघून गेली आहे. आउट होतोय चेतन. आता मात्र इन ॲट क्रमांक 4 वरती येतोय नवीन बॅट्समन संजय. धावे बनवावे लागतील, फायनलचा विषय आहे मित्रांनो. विजयश्री खेचून आणायचा आहे, या मोठ्या मंचावरती सरपंच व्हायचं आहे. 365 दिवस या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. म्हणून साठी इथं प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक बॉलचं उत्तर द्यावं लागेल, प्रत्येक बॉलला उत्तर शोधावं लागेल. हल्ल्यावरती भ्याड हल्ला करावा लागेल. नेक्स्ट बॉल सुरेश निघालाय. इथे मात्र फटका सजवलाय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन जरूर आहे. डावखुरा क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र रॉकेट थ्रो पाहायला मिळालाय. चुकी होणार नाहीये. क्रिकेटची आत्महत्या कोणत्याही स्वरूपात प्रयत्न केले गेले जाणार नाहीयेत, कारण 2 मोठ्या विकेट्स मित्रांनो इथे मात्र तंबूच्या दिशेने निघून गेल्यात. मधल्या फळीची संपूर्ण टेस्ट आहे. आता इथून पुढचा काळ संघर्षाचा राहील न्यू मराठा बाना खिरवडेच्या साठी, कारण चेतन भाऊ असतील, त्यानंतर अक्षय, मोठ्या विकेट्स निघून गेल्यात आणि इथून पुढचा काळ संघर्षाचा आहे आणि संघर्षाच्या तालमीत नेहमी योद्धे तयार होत असतात. इथे प्रयत्न केला गेलाय. दुसरीचा प्रयत्न, काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. दुसरीचा प्रयत्न सफल होतोय, सक्सेसफुल होतोय. फलंदाज सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचतोय. एका धावेसाठी इथे वन करावं लागतंय मित्रांनो. न्यू मराठा बाना खिरवडे संघाला एक धाव इथे सोन्याच्या भावामध्ये मिळवावी लागते. काय जबरदस्त काळमावाडी संघ हवी झालाय. ज्या प्रकारे पहिली विकेट मिळाली ना मित्रांनो, तिथेच मात्र कॉन्फिडन्स आलाय. बॉडी लँग्वेज चेंज झाली या खेळाडूंची आणि फायनल मध्ये मित्रांनो अशा प्रकारची गोलंदाजी असेल, फिल्डिंग असेल, आपल्याला अपेक्षित असते. नेक्स्ट बॉल. ओहो सुरेख फटका. काय जबरदस्त या फटक्यावरती ताकद आहे. बाहुबली फटका खेळला गेलाय. इथे मात्र 6 धावांची गगन भरारी. समीकरण चेंज होत आहे. 10 धावा म्हणजे दुष्काळ पडला होता. मोठ्या फटक्यांचा दुष्काळ जरूर पडला होता. तदनंतर मात्र आता पाहिलंय की इथे धावा हव्या आहेत. विषय विजयाचा आहे, विषय गावाच्या नावाच्या विजयाचा आहे. फटका जरूर दरम्यान आलाय, मोठा ब्लास्ट आलाय. 10 धावा धाव फलकावरती. प्रत्येक बॉल मित्रांनो इथे चुरशीचा असेल, प्रत्येक बॉल इथे सोन्याच्या भावाचा असेल आणि त्याच्यावरती मात्र इथे हल्ला करावा लागेल. फायनलची मॅच कशी असावी मित्रांनो याचं उदाहरण तुम्हाला थोड्या वेळात मिळून जाईल. प्रयत्न केले गेलेत. हो बॉडीचा वेध घेणारा चेंडू. इथे मात्र चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न केला आहे. याचा खाम्याचा जरूर भोगावा लागेल आणि तो खाम्याचा इथे एका धावेने भोगावा लागतो. येस, 2 धावा. जिथे 1 धाव होती तिथे अजून एक गिफ्ट बहाल केलं गेलंय. काळमावाडी संघ जबरदस्त मित्रांनो आजच्या दिवसामधील एक मातब्बर संघ आहे. विपक्ष न्यू मराठा खिरवडे या संघामध्ये देखील जबरदस्त असे अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु इथे असफल झालेत. प्रारंभी जोडी तंबूच्या आश्रयाला निघून गेले. मोठे खेळाडू तंबूच्या दिशेने गेलेत.
मात्र मधल्या फळीमध्ये देखील क्षमता आहे, दाखवून देत आहेत हे खेळाडू. या जोडीवरती खूप काही आशा असतील मित्रांनो. आपण धावफलकावरती जाऊया. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड विथ 2 लॉस. महत्वपूर्ण विकेट्स मात्र तंबूच्या दिशेने निघून गेलेत. प्रत्येक बॉल वरती इथे मोठा प्रहार करावा लागेल. एक 12 धावा धावफलकावरती. एक 25 ते 30 धावा जर इथे अर्जित गेल्या तर नक्कीच ही मॅच मित्रांनो, फायनलची मॅच लाजवाब राहील. स्टेप आउट झालाय, पद्धतीचा उपयोग केलाय, बाहेर निघालाय, फटका सजवलाय, तत्पूर्वी मात्र चेंडू निघून गेलाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. विजयला आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी. पहिली ओव्हर थोडीशी महागडी म्हणेन मी सुरेशाची, परंतु 2 विकेट देखील आल्यात. येस मॅडम, मॅडम आपण बाहेर यायचंय. क्रिकेट वेडे आहेत मॅडम आणि नक्कीच क्रिकेटचं वेड आहे मित्रांनो. फोनवरती बोलत मॅचचा आनंद घेत आहेत आणि आपला हे चषक आजमावत आहेत. थँक्यू सो मच मॅम. या इकडून या, बाहेर या आमच्या उजव्या हाताला. थँक्यू सो मच. तुमच्या देखील शुभेच्छा असतील आमच्या या चषकावरती. थँक्यू आपण आलात. या स्पर्धेला आपण 4 जान लावले. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. विजय 2 धावा जरूर आलेत आणि रनच्या स्वरूपात इथे विकेटचं पतन झालंय. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. बाळकृष्ण आता येतोय बॅटिंगच्या रनवेवरती आणि बाळकृष्णचा विचार केला तर एक लेजेंड खेळाडू आहे. स्वतः कॅप्टन देखील आहे खिरवडे संघाचा आणि सातत्याने आपल्या संघाला पाठबळ दिलंय. आज मात्र फायनलच्या मुकाबल्यामध्ये बरेच दिवस झाले वाट पाहिली होती. ट्रॉफी हाताला लागत नव्हती, परंतु आज ती वेळ आली आहे. आज त्या स्पर्धेचा, आज या स्पर्धेमध्ये फायनल देखील मिळालंय. काही असो, परंतु इथे ट्रॉफी हाताला लागणार यात काही शंका नाहीये. इथे परत एकदा क्रिकेटची आत्महत्या मित्रांनो घडतेय. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होत आहे. सॅक्रिफाईस केलं गेलं विकेटचं. बाळकृष्ण बॅक टू द पवेलियन. एक मिनिट, फायनलची मॅच चालू आहे. एक अर्धा तास राहिला. काय जबरदस्त मित्रांनो. इथे विजय देखील बेदी गंगामे हात धोराय. रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट्स मिळवल्यात. ओहो, इथे थोडासा वेट केलाय, परंतु बॉडीचा वेट घेणारा चेंडू. फील्ड देखील लाजवाब. धाव फलकावरती जर पाहिलं तर 16 धावा धाव फलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात. इथे अजून देखील सर एक 10 ते 15 धाव्यांची गरज आहे. चांगली मॅच जर स्कोअर बनवायचा असेल तर मित्रांनो इथे धावा बनवाव्या लागतील. परंतु इथे थोडीशी कट केले, चेंडू निघून चाललाय. या चेंडूवरती काय होतंय. यस यस यस, शेवटच्या मुवमेंटला चेंडू थांबलाय. पाण्यामध्ये अडकलाय चेंडू आणि तिथे मात्र पाणी होतं म्हणून साठी चौकार अडकलाय. परंतु इथे डावखुरा हा गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू वरती. काय जबरदस्त रॉकेट थ्रो पाहायला मिळालाय. या ओव्हर मध्ये कमालीची ओव्हर राहिली आहे. 3 जवळजवळ रनआउटच्या स्वरूपात धक्के खिरवडे संघाला दिले आहेत काळंबावाडी या टीमने. एक लो स्कोरिंग मॅच इथे आपल्याला नक्की पाहायला मिळेल मित्रांनो. फायनलची मॅच, लो स्कोरिंग मॅच म्हटलं की नक्कीच चित्त थरारक सामना राहतो आणि त्याचा प्रत्यय इथे येईल यात काही डाऊट नाहीये. कारण समोर जर विचार केला तर खिरवडे संघाकडे देखील नक्की चांगल्या प्रकारचे गोलंदाज आहेत आणि ते पाहायला मिळेल. परत एकदा नेक्स्ट बॉल. हो, सुरेख फटका सजवलाय भारी, परंतु इथे एलिव्हेशन मिळालं नाहीये. खेळ संपुष्टात येते. झेल पकडला जातोय. मिड विकेटच्या दिशेने इथे मात्र फलंदाज बाद होतोय. शेवट देखील थोडासा खराब झालाय. वारंवार धावांसाठी इथे प्रयत्न केले गेले जात होते. संघर्षमय इनिंग खिरवडे संघाची पहिली इनिंग समाप्त होते. विजयासाठी समीकरण सेट झालंय. 12 बॉल्स आणि चॅम्पियन होण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 19 धावा मित्रांनो. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच सोडायची नाहीये आणि खिरवडे संघाला ते चांगलं माहिती आहे. फायनलचा विषय तिकीट तर मिळालंय, परंतु आता या प्लेन मध्ये बसायचंय. दोस्ती चषकच्या प्लेन मध्ये बसायचंय. सैर करायची आहे संपूर्ण 32 शिराळाची आणि त्याच्यासाठी हा टास्क केला जातोय. त्याच्यासाठी मित्रांनो ही शेवटची इनिंग आपल्याला पाहायला मिळते. दोस्ती चषकच्या चॅम्पियन कोण ठरेल. होणारे 12 चेंडू सांगून जातील. 12 चेंडू 19चा थरार. चला घाई करा मित्रांनो प्लीज थोडीशी.
चला प्रारंभी जोडी देखील आपण मैदानाच्या दिशेने पाठवायची. चला क्षेत्ररक्षणासाठी जाळं फेकायचं आहे. क्षेत्ररक्षणाचे विवरचना करून घ्यायचे. मित्रांनो प्लीज सहकार्य करा. प्रारंभी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. घड्याळामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 6:56 म्हणजे 7 वाजलेत आणि पावसाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो. ढगाचं तर वातावरण कायम राहत आहे. एक 15 ते 20 मिनिटानंतर अंधार पसरला जाईल आणि आपला बक्षीस वितरणाचा गोड सोहळा देखील इथे पार पडेल, ज्याच्यासाठी सर्वांनी अट्टास केला होता. ती मुवमेंट मात्र आता जवळ आली आहे. 12 चेंडू नंतर आपल्याला चॅम्पियन मिळून जाईल. चला स्पीडअप घ्या. अक्षय येतोय. बॅटिंग करताना थोडीशी निराशेने कामगिरी राहिली आहे, परंतु इथे मात्र आता त्याची कसूर काढावी लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजीच्या रनवे वरती वॉर्मअप करताना पाहतोय या खेळाडूला. जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीचा फॅन. पहिल्या बॉल वरती जवळजवळ विकेट आली आणि बारक्या जबरदस्त याच्या जर्सीवर देखील हा देखील विराट सरांचा फॅन आहे. नक्कीच याने देखील सकाळी आमच्या कॉमेंट्रीसाठी देखील कौतुकाची थाप दिली पाठीशी. आणि वावशी एपीएमसी मार्केटचा किंग आहे, मसाला मार्केटचा किंग आहे. नक्कीच व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि कागद वेगळं बक्षीस दिलं होतं. अर्धा किलो बदाम त्या खेळाडूसाठी दिले होते. कौतुक करावं लागेल मित्रांनो. काजू बदाम सोन्याच्या भावामध्ये त्याची किंमत आहे, परंतु या खेळाडूवरती दाखवले मनाचा दिलदार. खिशातून नोट बाहेर आली आहे आणि नक्कीच इथे बदाम दिलेत. इथे पहा काय झालंय. ज्याच्यासाठी बक्षीस लावलं होतं त्याने बदाम खाल्लेत, ते बदाम संपवलेत. इथे मात्र फायनलच्या मॅच मध्ये त्या बदामाच्या ताकदीचा उपयोग केलाय. चेंडू निघून चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. येतोय कणकणी षटकार. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय आहे. जर्सी क्रमांक 18 विराट कोहली सरांचा फॅन. पहिल्या बॉल वरती असफल झाला होता. स्वतःची यष्टी उद्ध्वस्त झाली होती. फ्रस्ट्रेट होता, परंतु इथे देखील बॉल टाकलाय. तदनंतर समोर देखील अक्षय उभा आहे. अक्षयने देखील त्याचं उत्तर त्याच पद्धतीने दिलंय. म्हणजे हा अक्षय हवी झालाय फलंदाजी करताना. नेक्स्ट बॉल. इथे मात्र फुल टॉस बॉलचा समाचार घेतलाय. चेंडू हवेत बराच काळ उभा आहे. झेल सुटले, इथे मात्र झेल सुटले. आता मात्र इथे मॅच जवळजवळ मित्रांनो कॅच होती की मॅच येणारे चेंडू सांगून जातील. कॅच पकडायला हवी होती मित्रांनो. फायनलच्या मॅच मध्ये अशा चुकांची अपेक्षा नाहीये. कमी प्रकाश मध्ये फायनल खेळवली जाते. इथे मात्र वेगावरती स्वार होऊन चाललाय हा गोलंदाज. नाव आहे अक्षय. समोर अक्षय देखील उभा आहे. फलंदाजी करताना 3 बॉल वरती 8 धावा जरूर झाल्या आहेत. 19 धावांचं माफक आव्हान आहे. ही कॅच पकडायला हवी होती सर. पकडो कॅचेस जितो मॅचेस. आणि फायनल मध्ये अशी चूक मित्रांनो, चूक भूल माफी नाहीये. परत एकदा घुटना जरूर टेकलाय. अक्षयने फटका त्या दिशेने जरूर खेळलाय. फ्लंबल जरूर झालाय. इथे काय जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. चितेची चपळाई पाहायला मिळाली आहे. कौतुक करावं लागेल मित्रांनो. फायनलच्या मॅच मध्ये ही कॅच पकडली असती मित्रांनो, परत एकदा मॅचला संजीवनी आली असती, परंतु कॅच सोडली. त्यानंतर मात्र जीवदान मिळालंय मोठ्या बॅट्समनला. आणि फायनलच्या मॅच मध्ये कमी धावा असतील तर तुम्ही असे जीवदान देऊ शकत नाहीये. इथे वारंवार घुट्टा टेकलाय. जरूर बॅटची कड घेतली होती. आवाज देखील आला होता बॅट मधून, परंतु इथे चेतन सरांचं आज नशीब मित्रांनो फायनलच्या मॅच मध्ये त्यांच्या सोबत नाहीये. बॅटिंग करताना देखील असफल झालेत. इथे झेल देखील सुटलाय. हरकत नाहीये मित्रांनो. एक ट्रॉफी तर नक्कीच या 11 नावे जाणार आहे. गावाला जाणार एक ट्रॉफी. नेक्स्ट बॉल अक्षयचा. ओहो हो, सुरेख चेंडू होता, परंतु दिशा थोडासा भरकटतोय हा गोलंदाज. वाईट चेंडू म्हणजे कमी धावा होत्या, त्याच्यामध्ये कॅच देखील सोडली. म्हणजे इथे तुमच्याकडे खिशामध्ये गमवायला काही नाहीये आणि त्यावेळेस मात्र तुम्ही संपूर्ण तुमचे प्रयत्न पणाला लावत असता, परंतु धाव फलकावरती 19 धावा म्हणजे फक्त माफक धावा आहेत. इथे मात्र परत एकदा व्हाईट बॉलची सांगता. व्हाईट बॉल म्हणजे आता हळूहळू हे षटक थोडंसं महागडं पडतंय. ज्या अक्षयने सेमीफायनल मध्ये स्वतःच्या बॅटिंग वरती कमाल केलेली, तोच अक्षय इथे थोडासा फायनल मध्ये प्रेशर घेतोय. चूक होते सर. आणि जवळजवळ धाव फलकावरती 12 धावा म्हणजे 70% मॅच जवळजवळ बहाल केले मी म्हणेन. अक्षय परत एकदा मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये बॅटची कट जरूर घेतली आहे.
यष्टीरक्षकाच्या पाठीमागे फील्ड होते. धाव फलकावरती समीकरण चेंज होत आहे. 13 धावा. 6 बॉल मध्ये 13 धावा जरूर कुठल्या ती कॅच पकडली असती सर तर समीकरण काही वेगळं असतं. 6 बॉल 6 धावांची गरज आपण पाहिले. दुसऱ्या मॅच मध्ये 6 बॉल 2 धावा डिपेंड होताना आणि फायनलच्या मॅच मध्ये 6 बॉल 6 ची गरज आहे. फायनलचा विषय मित्रांनो. कोणाला बोलवलं जाईल, कोणावरती विश्वास ठेवला जाईल पाहावं लागेल या 6 बॉलचा. आणि 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. विचार केला तर अवघड आहे आणि विचार केला तर सोपं देखील गणित आहे. गनिमी कावा करावा लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत प्रयत्न करावे लागतील. एक मोठी चुकी फायनलचं तिकीट सरळ सरळ बुक केलं जाईल कळमवाडी संघाच्या बाजूने. एक मोठी विकेट, 2 मोठी विकेट, परत एकदा मॅच जिवंत होईल. न्यू मराठा खिरवडे आगेकूच करायला, शिरकाव करायला मॅच मध्ये. इथे काय घडतंय काय बिघडतंय. 6 बॉल 6चं समीकरण. दुसऱ्या मॅच मध्ये देखील कोणीही सांगू शकत नव्हतं की 6 बॉल मध्ये 2 धावा डिपेंड केल्या जातील. केल्या गेल्यात सर. इतिहास घडलाय. नेक्स्ट बॉल, पहिला बॉल. 6 बॉल आणि 6 ची गरज आहे. बिटवीन चूक होते, चुकीला माफी नाहीये. पंच आमच्याकडे वळलेत याचा अर्थ बॉल देखील वाईट आहे. फ्रस्ट्रेट झालाय चेतन पाटील. यस, गरीबी में आटा गिला सर. वाईट +2. आता मात्र समीकरण चेंज झालंय. 6 बॉल आणि 3 ची गरज आहे. ज्यावेळेस 6 रन्स तुमच्याकडे आहेत त्यावेळेस वाईटची गरज नव्हती, परंतु दिशा भरकटलाय. कमी प्रकाश झोतामध्ये थोडासा फरक पडतो. इथे मात्र फटका खेळलाय आणि इथे मात्र सर महेंद्र सिंग धोनी सरन स्टाईल विजय फ्री खेचून आणलाय. चॅम्पियन मिळालाय. या स्पर्धेचा चॅम्पियन काळंबावाडी संघ भरपूर दिवस प्रतीक्षा केली होती. तदनंतर मात्र आज मात्र नशीब उलगडलंय. ट्रॉफीवरती नाव कोरलं गेलंय. हरकत नाहीये. खिरवडे संघ